नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण 7 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, हे आपलं चालू घडामोडीचं मासिक आहे जे तुम्हाला आपल्या अभ्यास मित्राच्या ॲपवर मिळेल. फेब्रुवारी महिन्याचं मासिक उपलब्ध झालेलं आहे. जानेवारी महिना जो आहे तर त्याचं सुद्धा मासिक उपलब्ध झालेलं आहे. आणि आपण इथून पाठीमागच्या महिन्याचं सुद्धा मासिक उपलब्ध करता आलं तर तुम्हाला करून देऊ डिसेंबर, नोव्हेंबर. तर त्यासाठी अभ्यास मित्राचं ॲप जे आहे ते डाउनलोड करून ठेवा. या आपल्या नवीन बॅचेस आहे. सुरू करूया 7 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न क्रमांक 1 आहे, वर्ल्ड ओबेसिटी ॲटलास 2026 नुसार बाललठ्ठपणामध्ये भारताचा जागतिक क्रमांक किती आहे? तो ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा. ओबेसिटी म्हणजे काय? लठ्ठपणा. तर लठ्ठपणा मोजण्यासाठी आपण जर बघितलं तर आपण इंडेक्सचा वापर करतो. दोन इंडेक्स आहे. ठीक आहे. तर एक मी तुम्हाला सांगतो, एक आहे ब्रोका इंडेक्स, दुसरा इंडेक्स तुम्ही मला सांगायचं आहे. तो ओबेसिटी लठ्ठपणा मोजण्यासाठी दोन इंडेक्स वापरले जातात. एक आहे ब्रोका इंडेक्स आणि एक जो आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. मग बाल लठ्ठपणामध्ये आपण जर बघितलं दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर जर बघितलं चायना आहे. तिसऱ्या क्रमांकावर USA आहे. USA ला मागे टाकून आपण भारताने दुसरा क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे. तर भारताने अमेरिकेला मागे टाकत दुसरा क्रमांक जो आहे ओबेसिटीच्या बाबतीत मिळवलेला आहे. वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनने याबाबत आकडेवारी जारी केलेली आहे आणि बाललठ्ठपणाबाबतची आकडेवारी आहे. या अहवालाचा असा अंदाज आहे की 41 दशलक्ष भारतीय मुलांची बॉडी मास इंडेक्स जास्त आहे. तर आपण जर बघितलं तर 1.4 कोटी मुलं लठ्ठ आहेत. तर इथं बघा दुसरा निर्देशांक इथंच दिलेला आहे. त्याला म्हटलं तर BMI. एक आहे बॉडी मास इंडेक्स आणि दुसरा आहे ब्रोका इंडेक्स. ज्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिलं असेल त्यांनी चांगलंच आहे. आता हे ब्रोका इंडेक्स आणि बॉडी मास इंडेक्स जे दोन आहे तर ते कसे कॅल्क्युलेट केले जातात हे थोडं अभ्यासून ठेवा, कारण त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर पहिल्या क्रमांकावर चायना आहे, दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. या निर्देशांकामध्ये तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. आता महत्वाचे निर्देशांक त्यामधलं भारताचं स्थान. महिला शांतता सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारतात स्थान 131 आहे. पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत 75व्या क्रमांकावर आहे. सिंगापूर पहिला आहे. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारत 19व्या क्रमांकावर आहे. डेन्मार्क जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे. रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स मध्ये भारत 16वा, सिंगापूर पहिला. आशिया उत्पादन निर्देशांक मध्ये भारत 6वा, चायना पहिला. 2026 ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स मध्ये भारत 32वा, अमेरिका पहिला. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स मध्ये 2025च्या भारत 45वा आणि अमेरिका पहिला. जागतिक लिंगभेद अहवाल मध्ये भारत 131वा, आइसलँड पहिला. जागतिक आनंद अहवाल 2025 मध्ये भारत 118वा, फिनलँड पहिला. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक मध्ये भारत 151वा, नॉर्वे पहिला. 2025 जागतिक नवोन्मेषण निर्देशांकात भारत 38वा, स्वित्झर्लंड पहिला. बघा दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे. मार्च 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे रायसिना संवादाच्या कोणत्या आवृत्तीचं उद्घाटन केलं? रायसिना संवादाची 11वी आवृत्ती जी आहे तर तिचं उद्घाटन अलीकडे नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं. याविषयी आपण ऑलरेडी अभ्यासलं होतं. तर मित्रांनो ही तिची आवृत्ती सुद्धा लक्षात ठेवा, यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. मेन म्हणजे परिषदा जी आहे तर त्यांच्या बाबतीत दोन प्रश्न येतात. एक म्हणजे तीन प्रश्न येतात किंवा तीन गोष्टीवर प्रश्न विचारले जातात: ठिकाण, आवृत्ती आणि थीम. तर या बाबी लक्षातच ठेवायच्या. कोणत्याही परिषदेच्या या बाबी लक्षात ठेवायच्या: ठिकाण, आवृत्ती आणि थीम. मग आपण जर बघितलं 11वी आवृत्ती रायसिना संवादाची ठिकाण आहे नवी दिल्ली. मग आपण जर बघितलं तर संस्कारा, असर्शन, अकोमोडेशन आणि ऍडव्हान्समेंट अशी याची थीम आहे. प्रमुख पाहुणे जर बघितलं तर ते आपण बघितले ते फिनलँडचे अलेक्झांडर स्टब्स. हा एक एडिशनल मुद्दा लक्षात ठेवा. रायसिना संवाद हा भूराजकीय आणि भूअर्थशास्त्रावरील भारतातील प्रमुख परिषद आहे जी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर सर्वात आव्हानात्मक समस्यांना तोंड देण्यासाठी वचनबद्ध आहे. संवादात सहभागी असलेले इतर नेते जे आहे ते बैरी फॉरे सेशलचे परराष्ट्रमंत्री, धनंजय रामफुल मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री होते. तिसरा प्रश्न क्रिकेट प्रेमींसाठी: पुरुष T20 क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्या खेळाडूने सर्वात जलद शतक ठोकलं आहे? तर सगळ्यात जलद शतक करणारा खेळाडू जो आहे तो फिन ॲलन ठरलेला आहे. फिन ॲलनने फक्त 33 चेंडूमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. त्याने ख्रिस गेलचा 2016चा रेकॉर्ड जो आहे 47 चेंडूमध्ये शतक करण्याचा तो इथं मोडलेला आहे.
न्यूझीलंडचा सलामवीर फलंदाज जो आहे फिन ॲलन, त्याने 120 धावांची खेळी केली होती दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात आणि त्याने फक्त 33 चेंडूमध्ये काय केलेलं आहे, शतक केलेलं आहे. न्यूझीलंड देशाचा आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया चौथा प्रश्न. भारतातील पहिली AI चालित कौशल्य गणना सक्षम कुठे सुरू करण्यात आली आहे? तर मुलांमध्ये युवकांमध्ये स्किल आहे की नाही याबाबतची AI चालित कौशल्य गणना जी आहे ती मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये खास करून पश्चिम जो काही भाग आहे, वांद्रे, त्यानंतर खारघर वगैरे, सांताक्रूजचा पश्चिम भाग, तर या भागामध्ये ही सुरू करण्यात आलेली आहे. 18 ते 40 वर्ष वयोगटातील तरुणांच्या कौशल्याचं मूल्यांकन करणे आणि त्यांना रोजगार किंवा उद्योजकतेद्वारे स्वावलंबी बनवणे हे त्या पाठीमागील उद्दिष्ट आहे. आता AI विषयी चर्चेमध्ये असणाऱ्या बाबी आपण बघूया. भारतातील पहिले सार्वभौम AI पार्क कोणत्या राज्यात उभारलं जाते? तमिळनाडू. गुगल क्लाउडने भारतातील पहिलं AI सक्षम विद्यापीठ पायलट प्रकल्प कुठे सुरू केला? चौधरी चरण सिंह विद्यापीठ, मेरठ. जानेवारी 2026 मध्ये भारतातील पहिलं सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिक कुठे उद्घाटन झालेलं आहे? तो नोएडा. भारतातील पहिली राष्ट्रीय पातळीवरील AI संशोधन संस्था इंडियन AI रिसर्च ऑर्गनायझेशन कुठे स्थापन झाली? तर गिफ्ट सिटी, गुजरातमध्ये. कोणत्या कंपनीने भारतातील पहिले मेड इन इंडिया पीपल फर्स्ट AI प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची घोषणा केली? रिलायन्स जिओने. IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशनने त्यांचे पहिले अप्लाइड AI इनोव्हेशन सेंटर कुठे सुरू केलं? तर दुबईमध्ये. पुढे जाऊया पाचवा प्रश्न. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी संपूर्ण भारतात अस्मिता ॲथलेटिक्स लीग सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर आपण जर बघितलं आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने मंत्री रक्षा निखिल खडसे यांनी अस्मिता ॲथलेटिक्स लीग जी आहे ती सुरू करण्याची घोषणा केली आहे. अस्मिता लीगचा फुल फॉर्म आहे अचिव्हिंग स्पोर्ट माइलस्टोन बाय इन्स्पायरिंग वुमन थ्रू ॲक्शन. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री आहे रक्षा निखिल खडसे यांनी नवी दिल्ली येथे अस्मिता महिला क्रीडा लीगच्या विशेष आवृत्तीची घोषणा केलेली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन जो आहे तो 8 मार्च रोजी असतो. आपण जर बघितलं तर भारतातील 250 ठिकाणी एकाच वेळी या लीगचं आयोजन केलं जाणार आहे. या स्पर्धा ज्या आहे ते 3 वयोगटात होणार आहे, 13 वर्षाखालील, 13 ते 18 वर्षात आणि 18 वर्षावरील. सहावा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 55वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 2026 कधीपासून साजरा केला जात आहे? तर 55वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह जो आहे तो 4 मार्च ते 10 मार्च या दरम्यान सेलिब्रेट केला जात आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवायची तारीख 4 मार्च ते 10 मार्च. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची सुरुवात 4 मार्च रोजी झालेली आहे. आपण जर बघितलं 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन असतो आणि त्या दिवशी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सुरू झालेला आहे. आपण जर बघितलं तर हे वर्ष या सप्ताहाच्या 55व्या वर्धापन दिनाचं आहे. या आठवड्यात कारखाने, बांधकाम स्थळे, उद्योगामध्ये अपघात टाळण्यासाठी जागरूकता मोहिमा राबवल्या जातात. थीम आहे एंगेज, एज्युकेट, एम्पॉवर पीपल टू एनहान्स सेफ्टी. मित्रांनो आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आपल्या अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशन मध्ये मग इथं तुम्हाला नोट्स नावाचं ऑप्शन दिसत असेल तर यामध्येच करंटचं इयर बुक तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुम्ही कोणताही गोष्ट घेताना CJ लाईव्ह नावाचं कुपन यूज करा, तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट मिळून जाईल. पुढे जाऊया. पाण्यातील अंत्यसंस्कार क्षारीय जलविच्छेदन कायदेशीर करणारा ब्रिटन मधील पहिला देश कोण बनला आहे? तर आपण जर बघितलं तर क्षारीय विच्छेदन म्हणजे पाण्याच्या माध्यमातून एखादी बॉडी जी आहे तर ती आपण बॉडीला काय करतो, जाळतो, पुरतो. मग पाण्याच्या माध्यमातून त्या बॉडीला काय केलं जाईल, पाण्यामध्ये क्षारांच्या माध्यमातून विरघळ काय केलं जाईल. आपण जर बघितलं जीभ किंवा बोबडी माझी वळत कधी कधी वळत नाही व्यवस्थित, तर आपण जर बघितलं तर पाण्याच्या माध्यमातून बॉडीची विल्हेवाट लावली जाईल असं म्हणायला पाहिजे. तर आपण जर बघितलं तर स्कॉटलँड असं करणारा पहिला देश जो आहे तो ठरलेला आहे. स्कॉटलँडने पर्यावरणाचा विचार करून या तंत्रज्ञानाला मान्यता दिलेली आहे. याला ग्रीन क्रिमेशन असंही म्हटलं तर क्रिमेशन म्हणजे बॉडीची विल्हेवाट लावण्याची प्रक्रियेला क्रिमेशन म्हटलं आता अंत्यसंस्काराला थोडक्यात. यामध्ये मृतदेह पाणी आणि अल्कधर्मी रसायनाच्या मिश्रणात पुरला जातो ज्यामुळे अग्निशमनाच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन लक्षणीयरित्या कमी होऊन जातं. तर द्रव पदार्थामध्ये त्याला विरघळलं जातं. पुढे जाऊया. 8वा प्रश्न. जगातील सर्वात मोठा आम्लयुक्त गिझर एकिनस कोणत्या देशात आहे जो 6 वर्षानंतर मार्च 2026 मध्ये पुन्हा सक्रिय झाला? तर आपण जर बघितलं आम्लयुक्त गिझर म्हणजे हा एक गरम पाण्याचा झरा आहे. आपण जर बघितलं तर याचं पाणी गरम असतं,
प्लस जर आपण बघितलं तर लाल कलरचं पाणी असतं, कारण आजूबाजूचं आपण जर बघितलं तर लोह जे आहे तर ते यामध्ये मिक्स होऊन जातं, कारण या पाण्याचा पीएच जो आहे तो खूप कमी असतो, आम्लधर्मीय पाणी असतं. पीएच साधारणतः 3 ते 4 पर्यंत आपल्याला बघायला मिळतो. म्हणून आजूबाजूचे जे काही लोह असतं ते यामध्ये मिक्स होऊन जातं, त्यामुळे लाल कलर या पाण्याला प्राप्त होऊन जातो. हा एकिनस गिझर जो आहे मित्रांनो हा आहे अमेरिकेमध्ये. कुठे आहे? अमेरिकेमध्ये. अमेरिकेतील व्योमिंग येथे असलेले येलोस्टोन राष्ट्रीय उद्यानाचा हा एक भाग आहे. 2020 पासून शांत होतं, 2026 मध्ये आता परत त्यामधून पाणी बाहेर वगैरे यायला लागलेलं आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न. 67,800 वर्षापूर्वी जगातील सर्वात जुनी रॉक आर्ट हँड स्टेन्सिल कुठे सापडलेली आहे? तर आपण जर बघितलं तर गुफांमधील जी काही पेंटिंग आहे जगातील सगळ्यात जुनी ती आपल्याला इंडोनेशियामध्ये सापडलेली आहे. इंडोनेशियन बेटाजवळील सुलावेसी बेटाजवळ मुना बेटावरील लियांग मेटाडुनो नावाच्या चुनखडीच्या गुहेत याचा शोध लागलेला आहे. चित्राचं वय निश्चित करण्यासाठी शास्त्रज्ञांनी युरेनियम डेंटिंग पद्धतीचा वापर केलेला आहे. 10वा प्रश्न आहे. भारतात शाश्वत विकास उद्दिष्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स पुढे नेण्यासाठी नीती आयोगाने कोणत्या एजन्सी सोबत करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर आपण जर बघितलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किती आहे? टोटल 17 गोल्स आहे. कधी याचा कालावधी संपणार आहे? 2030 मध्ये याचा कालावधी संपणार आहे. या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सने MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सची जागा घेतलेली आहे. 2015 मध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स समाप्त झाले आणि त्यांची जागा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सने घेतलेली आहे. आपण जर बघितलं जगातील सगळ्या देशांना लागू असलेले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे, जे टोटल किती आहे? 17 आहे. मग आपला नीती आयोग यांचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी सोबत करार केलेला आहे. तर आपण जर बघितलं तर भारतातील जे काही ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे, ज्यांना आकांक्षी जिल्हे म्हटलं तर ऍस्पिरेशनल तालुके जे आहे, ब्लॉक्स जे आहे, तर त्यांना आकांक्षी ब्लॉक्स किंवा तालुके म्हटलं तर त्यांना बळकटी इथं देण्यात येणार आहे. म्हणजे जे मागे राहिलेले जे काही जिल्हे तालुके त्यामध्ये मोस्टली काम केलं जाणार आहे. मार्च 2026 मध्ये डोल जत्रा हा सण प्रामुख्याने कोणत्या भारतीय राज्यात साजरा केला जातो? तर डोल जत्रा जो आहे मित्रांनो हा पश्चिम बंगालमध्ये सेलिब्रेट केला जाणारा एक सण आहे. आपण जर बघितलं तर हा सण रंगाचा सण आहे. आपण जर बघितलं तर रंगाचा सण होळी हा पश्चिम बंगाल, ओडिशा, आसामच्या काही भागात डोल जत्रा, डोल पौर्णिमा आणि डोल उत्सव म्हणून सुद्धा सेलिब्रेट केला जातो. म्हणजे डोल जत्रा दुसरं तिसरं काही नाही, होळीचाच एक प्रकार आहे जो पश्चिम बंगाल त्याचबरोबर ओडिशा, आसामच्या भागात सेलिब्रेट केला जातो. हा दिवस भगवान कृष्ण आणि राधा यांना समर्पित आहे. जिथे त्यांच्यापैकी एकाला फुले, फळे आणि कपड्यांनी सजवलं जातं. हा सण ओडिशातील गोपाळ समुदायात लोकप्रिय आहे. बंगालमधील गौडिया समुदायात देखील हा उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट केला जातो. 12वा प्रश्न आहे. मार्च 2026 मध्ये भारतातील गिफ्ट सिटी येथे असलेल्या NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज IX वर कोणत्या देशातील पहिला ब्लू बॉन्ड दुहेरी सूचीबद्ध झालेला आहे? तर आपण जर बघितलं श्रीलंकेचा ब्लू बॉन्ड आहे, जे ब्लू इकॉनॉमीशी संबंधित शेअर आहे. थोडक्यात लक्षात घ्या, ज्यांना शेअर मार्केट बद्दल, बॉन्ड्स बद्दल माहित नाही, तर हा एका प्रकारचा शेअर आहे जो गिफ्ट सिटी गुजरातमध्ये तिथं नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, तर त्यावर तो काय झालेला आहे? रजिस्टर झालेला आहे. मग हा ब्लू बॉन्ड श्रीलंकेच्या DFCC बँकेने जारी केलेला आहे. कसे संबंधित? सागरी संवर्धन, शाश्वत मत्स्य पालन, स्वच्छ पाणी पुरवठा, जलप्रदूषण नियंत्रण यासारख्या गोष्टींशी संबंधित हा बॉन्ड आहे. आजचे टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. रायसीना संवादाची कोणत्या आवृत्तीचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं? आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कोणत्या मंत्र्यांनी आपण जर बघितलं तर संपूर्ण भारतात अस्मिता ॲथलेटिक्स लीग सुरू करण्याची घोषणा केली? 25वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह जो आहे तो कधी सेलिब्रेट केला जाते हे तुम्हाला सांगायचं आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडला असेल. लेक्चर आवडला असेल तर लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.